मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळांना एक खरमरीत पत्र लिहिलंय। राज्यमंत्री मिसाळांनी परस्पर बैठका घेतल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। सामाजिक न्याय विभागातील बैठकांवरून शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे महायुतीतील मंत्र्यांमध्ये आता विभागीय कामावरून देखील जुंपल्याचं दिसतंय। मंत्री शिरसाट यांची माधुरी मिसाळांवर नाराजी असल्याचं दिसतंय। खरमरीत पत्रच संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिलेलं आहे। दोन मंत्र्यांमध्ये यामुळे जुंपल्याची आता माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्याचा आरोप यावेळेस संजय शिरसाट यांनी केलेला आहे। हे पत्र जे आहे ते यावेळेस समोर आलेलं आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्री संजय शिरसाट यांनी थेट माधुरी मिसाळांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केलेली आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। वैदेही, काय म्हटलंय या पत्रामध्ये नेमकं? आपण बघतोय की सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की कॅबिनेट मिनिस्टर असताना राज्यमंत्री यांनी अशा पद्धतीची परस्पर बैठक लागल्यामुळे एक समन्वयाचा अभाव असल्याचं देखील प्रकर्षानं दिसून येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। इतकंच काय तर पत्रात त्यांनी असंही म्हटलेलं आहे की संबंधित विषयावर जर बैठक घ्यावयाची असेल तर बैठक ही माझ्या अध्यक्षतेखाली करणं अपेक्षित आहे, असं देखील उल्लेख त्यांनी या संपूर्ण पत्रामध्ये केलेला पाहायला मिळत आहे। या आधी देखील अशा पद्धतीनं सामाजिक न्याय विभागातील निधी जो आहे तो लाडक्या बहिणीसाठी वळवल्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट नाराज होते आणि आता भाजपचे मंत्री जे आहेत तेच शिवसेनेच्या मंत्र्यांना गृहीत धरतायत की काय, अशी शक्यता या निमित्तानं वर्तवलेली बघायला मिळते। त्याच्यामुळे नक्कीच दोन मंत्र्यांमधली ही नाराजी आता उघडपणे समोर आलेली पाहायला मिळते। बिलकुल वैदेही, आपण बघतोय की आता या दोन मंत्र्यांमध्ये जुंपलेली आहे। त्यामुळे कुठेतरी महायुती या भक्कम महायुती जी होती, लोकांना जी भक्कम दिसत होती, त्या महायुतीतले मंत्री जे आहेत त्यांच्यामध्ये मात्र काही आलबेल नाही असंच चित्र पाहायला मिळत आहे। अशाच बैठका माधुरी मिसाळांनी घेतल्या होत्या का? त्या संदर्भात काही माहिती, मिसाळांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? बघा, मिसाळांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र आमदारांच्या पत्रावरून माधुरी मिसाळ यांनी काही बैठका लावल्या होत्या। या बैठकीमध्ये अधिकारी देखील उपस्थित होते, कर्मचारी यांना देखील काही निर्देश त्या माधुरी मिसाळ यांनी दिलेले होते। त्याच्यामुळे परस्पर निर्णय जे आहेत ते कशा पद्धतीने घेतले जातात आणि याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टरला का लूपमध्ये ठेवलं जात नाही असे सवाल खरं तर या ठिकाणी शिरसाटांकडून विचारण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे ही नाराजी जी आहे ती अंतर्गत नाराजी होती, जी आता या पत्राद्वारे उघडपणे आलेली पाहायला मिळते। याच्या आधी देखील या गोष्टीवरून खरं तर शिरसाट गेले अनेक दिवस नाराज असल्याची देखील माहिती मिळते। मात्र आता पत्र लिहून, खरमरीत पत्र लिहून अशा पद्धतीची नाराजी जी आहे ती शिरसाटांना मांडल्यामुळे आता महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचं एक चित्र या निमित्तानं दिसतंय। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।